साईराम निसर्ग प्रेम टीम NP आणि OSR NP ब्लॉकमध्ये तुमचं मनापासून स्वागत. जय श्री राधे कृष्ण, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आज आपण आलोय दंडोबा या ठिकाणी, पर्यटन स्थळ आणि खूप ऐतिहासिक मंदिर आहे. माझ्यासोबत करण आणि करणचा नवीन मित्र आहे, माहीत नाही मला त्याचं नाव. आणि आपले पुण्याचे ड्यूड, काय नाव तुझं? मोहन सोमा म्हणतायत. आणि आपले बरोबर नेहमी असतात कुणाल दादा. चला तर मग महादेवाचं दर्शन घेऊ. ओम नमः शिवाय. पावसाळ्यामध्ये एवढं हिरवगार असतं इथं आणि थंड ठिकाण मिनी महाबळेश्वर असं संबोधलं जातं इथं. मित्रांनो पोचलो आहे आपण, थोडं पाय चालत आलो आहे. आणि हा ऐतिहासिक मंदिर खूप वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि जत्रा पण भरल्या इथं. चला तर मंदिराचं दर्शन घेऊ. महाशिवरात्री निमित्त खूप मोठा कार्यक्रम असतो. चला तर मग आज जाऊयात. जय श्री गणेश. आणि मंदिर तुम्ही बघू शकता, शिवरात्रीमुळे अभिषेक चालू आहे इथं. गुफेत असं हे मंदिर आहे, जांबा दगड आहे इथं, बघा तुम्ही इथं. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सर्ववंदना करा आरती ओवाळू भावाती ओवाळू कर्पूर गौरा जय देव जय देव. जय श्री राधे कृष्ण. आत्ताच पोचलो मित्रांनो, बाईकवर गेलेलो, केस तेन खराब झालं. तर मला एक गोष्ट सांगायची, तिथं एवढं छान अद्भुत असं दर्शन झालं आणि तिथं सेवा करायला मिळाली, आपल्याला प्रसाद वाटायला मिळाला. आणि आपल्याकडं जे सगळ्यांना आरती देत देत असं एक्सेप्ट पण केलं नव्हतं की आपल्या हातून आरती करायला मिळेल. खूप मन प्रसन्न आहे, ते शब्दात सांगू शकत नाही. डोळ्यातनं पाणी पण येत होतं आनंदानं. आणि खूप खूप धन्यवाद त्या मुलांचं जे मला घेऊन गेले आणि आमचा प्लॅन झाला. जय श्री राधे कृष्ण. एवढं छान दर्शन झालं, महादेवाच्या पिंडीचा अभिषेक आणि चरणामृत पण प्यायला मिळालं. आणि आपल्या माळेचा तिथं स्पर्श झाला आणि नाम जप तर भरपूर झालं. ओम नमः शिवाय. अद्भुत दर्शन. या हाताने अभिषेक पण झाला शिवलिंगाचा. जय श्री राधे कृष्ण. ओम नमः शिवाय.